त्यांनी असं म्हणलं की शरद पवार जर नसते तर अजित पवार देखील नसते घेतले। एक लक्षात घ्या, एवढी जर काळजी आज आव्हाडांना आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत आणि दादांच्या बाबतीत भावनिकता निर्माण झाली आहे, तर खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे। आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायचे असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेक जण साक्षी पुराव्यानिशी समोर येतील। फक्त आता सबंध जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, म्हणजे पूर्वी एकत्र असताना आता दादा नेतृत्व करतात, आत्ता भावनिक होऊन काय उपयोगाचं। आज तुम्हाला ही भावनिकता फक्त एवढ्यासाठीच पाहिजे की आता साहेबानंतर जयंत पाटील साहेबसुद्धा नसावेत, सुप्रियाताई साहेबसुद्धा नसाव्यात, स्वतः फक्त एकटे आव्हाड साहेबच असावेत, यासाठीचा भावनिक भाबळा प्रयत्न त्यांनी आज आमच्यावर टीका करायच्या अगोदर आपली सही त्यावेळेसच्या 53 आमदारांच्या सोबत भारतीय जनता पार्टीसोबत जाताना आदरणीय पवार साहेबांच्या संमतीसहित होती का नव्हती याचं उत्तर आणखीन माध्यमांना दिलं नाही, ते द्यावं। आणि अनेक असे प्रसंग आहेत की जे कधीतरी सांगता येतील, पण त्यांनी असं भावनिक होण्याच्या ऐवजी ही भावनिक होण्याची परिस्थिती त्या कुटुंबात निर्माण करणाऱ्यापैकी एक ते आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। दादा एक की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे याबद्दल आदरणीय दादांनी काल बारामतीच्या आपल्या भाषणामध्ये अतिशय दादांच्या स्पष्ट भाषणामध्ये शब्दात सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।